उन्हाळी वाळवणातला लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा आणि प्रत्येक सणाला तळला जाणारा हा जो पदार्थ म्हणजे कुरडई. तेलात टाकतात अगदी पांढरी शुभ्र तळून निघणारी ही कुरडई सर्वांनाच आवडते. तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या रेसिपीज आपण घेऊन येणार आहोत. चला तर मग आज आपण बनवणार आहोत 1 किलोच्या प्रमाणात गव्हाच्या कुरडया. अगदी पांढऱ्या शुभ्र आणि तेलात टाकल्यानंतर फुलणाऱ्या अशा या कुरडया आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 किलोच्या गव्हाच्या कुरडया करण्यासाठी इथे मी 1 किलो गहू घेतलेला आहे. हा लोकवन गहू आहे आणि याला आपल्याला 3 दिवस भिजत घालायचं आहे. 3 दिवसात आपल्याला रोज पाणी याचं चेंज करायचं आहे. आता हे पाणी बदलायचं म्हणजे 2 वेळा पाणी आपल्याला बदलावं लागेल, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी. आता तिसऱ्या दिवशी हे गहू छान प्रकारे फुगून आलेले आहेत. आपल्याला याला मिक्सर वरती वाटून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे बाहेर चक्कीवरती गिरणी केंद्रामध्ये वाटून मिळत असेल तर तुम्ही वाटून आणू शकता. आता मी अशी छोटी छोटी बॅच घेऊन तिच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे आणि याला मिक्सर मधून जाडं भरडं असं वाटून घेणार आहे. अशा प्रकारचं याचं टेक्स्चर असलं पाहिजे. सगळं मिश्रण वाटल्यानंतर याला एका छानपैकी मोठ्या टोपल्यामध्ये या भांड्यामध्ये तुम्हाला सर्व चीक काढायचं आहे. म्हणजे गहू जे आहे दळलेले ते काढायचे, त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक भांड घ्यायचं आहे. त्यामध्ये ही जी आपली वाफवायची जी चाळणी असते त्यामध्ये हा चीक असा हे जे गहू आहेत वाटलेले हे अशा प्रकारे गाळून घ्यायचे आहेत. इथे आपण जाड चाळणीचा वापर केलेला आहे, कारण आपल्याला पुढची स्टेप सुद्धा करायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला अजून अशा प्रकारचे जर कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्या प्रकारचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच बनवेल. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे जे पूर्ण गहू आहे पिळून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता जो निघालेला चीक आहे त्यातून एवढा कोंडा निघालेला आहे, तरी सुद्धा हा जो चीक आहे हा आपल्याला काळसर दिसत आहे. पूर्ण पांढरा शुभ्र चीक पडण्यासाठी इथे आपल्याला एक आणखी बारीक चाळणी घ्यायची आहे. हवा असेल तर तुम्ही इथे कॉटनचा कपडा सुद्धा वापरू शकता. मी इथे बारीक चाळणी घेतलेली आहे, त्याने आपल्याला हा जो चीक आहे हा गाळून घ्यायचा आहे. आता या चाळणीने सुद्धा तुम्ही बघू शकता कितीतरी कोंडा जो आहे हा निघालेला आहे. आता यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि या कोंड्याला सुद्धा पिळून काढायचं आहे. थोडंसंही मिश्रण वाया घालवू नका मैत्रिणींनो, कारण ही गोष्ट करण्याला फार मेहनत लागते आणि मेहनतीचं फळ मग छान तेलात फुलून येत असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे जो चीक आहे काढून घ्यायचा आहे. तर ज्या दिवशी कुरडया करायच्या आहे आदल्या दिवशी हे वाटण काढून घेतल्यानंतर ज्या दिवशी कुरडया करायच्या आहे त्या दिवशी आपल्याला या गव्हाच्या चिकावरचं संपूर्ण पाणी अशा प्रकारे निथरून घ्यायचं आहे आणि खाली राहिलेला जो जाडसर जो आपला चीक आहे त्याच्या गाठी आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत. हे प्रोसेस करणं गरजेचं आहे. यामध्ये अतिरिक्त पाणी असता कामा नये. आता ज्या भांड्याने तुम्ही चीक मोजून घेतलेला आहे त्या भांड्याने 1.5 पट पाणी तुम्हाला इथे उकळत घालायचं आहे. त्यामध्ये मी 2 पोहे खायचे चमचे मीठ घातलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिठाची चव टेस्ट केल्यानंतर पुन्हाही मीठ घालू शकता. त्याप्रमाणे एका जणाची मदत घेऊन अशा प्रकारे एका जणाने चीक सोडायचा आहे आणि एका जणाने मिश्रण जे आहे ते ढवळत राहायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या होता कामा नये, नाही तर आपली जी कुरडई आहे ती खाली गळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू हा चीक घट्ट होईस्तोवर ढवळत राहायचं आहे. तर ही जी रेसिपी आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे आणि आम्ही विदर्भात राहत असल्यामुळे ही जी रेसिपी आहे आम्ही आवडीने बनवतो. खानदेशमध्ये ही जी रेसिपी आहे तर याच्या मोठ्या कुरडया बनवल्या जातात, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आता तुम्ही बघू शकता मी 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि चीक पहा तुम्ही किती छान प्रकारे तयार झालेला आहे. याच्यामध्ये एकही गुठळी झालेली नाही आहे. त्याचसाठी मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगत आहे की याला छान प्रकारे ढवळत राहायचं आहे. आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, याला 10 मिनिटासाठी एक वाफ द्यायची आहे. आता वाफ दिल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 वेळा अशा प्रकारे 5 मिनिटं 7 मिनिट तुम्हाला वाफ द्यायची आहे आणि चिकाला हलवत राहायचं आहे, जेणेकरून चीक हा खाली लागणार नाही. आणि आता चिकावर अशा प्रकारे चमक दिसायला लागली की म्हणजे आपला चीक जो आहे तो पूर्णपणे झालेला आहे. कुरडया घालण्यासाठी इथे मी एक परडी घेतलेली आहे. तुम्ही हवं असेल तर बाजेवर किंवा पलंगावर सुद्धा अशा प्रकारचा कॉटनचा ओला कापड अंथरून त्यावर कुरडया तुम्ही घालू शकता. मी इथे घरातच या कुरडया घालत आहे. अगदी 1 किलोच्या प्रमाणात कुरडया आहेत म्हणून मी या तुम्हाला इथेच घालून दाखवत आहे. तर साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये आपल्याला कुरडया घालण्याची चकती भरायची आहे आणि अशा प्रकारे याच्यामध्ये हा चीक टाकायचा आणि साचा बंद करून आपल्याला हव्या तशा आकाराच्या कुरडया गाळून घ्यायच्या. आता इथे विदर्भामध्ये आम्ही छोट्या छोट्या आकाराच्या कुरडया गाळून घेत असतो. खानदेशमध्ये मोठ्या कुरडया गाळण्याची पद्धत आहे. तुम्हाला ज्या प्रकारच्या कुरडया गाळायच्या आहेत तुम्ही त्या प्रकारच्या म्हणजे छोट्या किंवा लहान मोठ्या आकाराच्या कुरडया गाळू शकता.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बघायचा आहे त्याला कमेंट करून मला नक्की सांगा. मी त्या वाळवण्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन. आता सर्व कुरडया तयार झाल्यानंतर आपल्याला त्या उन्हामध्ये अशा प्रकारे वाळत घालायच्या आहेत आणि किमान 4 ते 5 तास वाळल्यानंतर आपल्याला ह्या कुरडया काढून घ्यायच्या आहेत. आता काढण्यासाठी आपल्याला इथे एक पद्धती वापरायची आहे. यावर अशा प्रकारे पाण्याचा जो फवारा आहे आपल्याला असा मारायचा आहे, हळूहळू पाणी मारायचं आहे, गजगज आपल्याला ओलं करायचं नाही आहे. आणि ते केल्यानंतर याला 10 मिनिट तरी मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर ह्या ज्या कुरडया आहे पटकन अशा निघून येतात. जर तुम्ही लगेच काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तार तुटू शकतात. तुम्ही बघू शकता की ती पटकन या कुरडया ज्या आहे या कॉटनच्या कापडावरून निघून आलेल्या आहेत. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण करुणाज किचन तुमच्यासाठी आणखी अजून मजेशीर आणि नवीन नवीन रेसिपींचे व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या ज्या कुरडया आहेत त्या काढून घेते आहे. या कुरडया आपल्या पूर्णपणे आपल्याला अशाच परडीवरती वाळत घालायच्या आहे. किमान 1 ते 2 दिवस याला अशाच हवेशीर वाळू द्यायच्या आहेत आणि वाळल्यानंतर तुम्ही याला छान प्रकारे हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. आता तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्यानंतर ही जी कुरडई आहे किती छान प्रकारे फुलून येते. तुमच्या कुरडईचा रंग जरी सावळा झाला तरी तेलामध्ये टाकल्यानंतर ही कुरडई पांढरी शुभ्र निघेल. तर अशाच प्रकारच्या रेसिपीसाठी करुणाज किचन सोबत जुळून राहा.